तर हे जे दादा आहेत ना, सकाळी 7ला दुसऱ्या गावावरनं येतात. 7 ते 12 ते 1 ते रस्ती गल्लोगल्ली फिरून त्या स्पीकरमध्ये गाणी लावून गिरायकाचं मन आकर्षित, लक्ष आकर्षित करून आपला धंदा करतात. ह्यांचं वय नक्कीच 70च्या पुढे असेल असा माझा अंदाज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आमच्या पिढीपासून यंग तरुण मुलांनी, तरुण जनतेनं हेच घ्यायला पाहिजे की आजही आम्ही श्रम मेहनत करायला घाबरत नाही किंवा आम्ही कमी पडत नाही. पण तेच आज तरुण पिढीमध्ये मला थोडंसं कमी दिसतंय. तर आणि दादांचा थोडासा ऐकण्याचाही प्रॉब्लेम आहे, कमी ऐकायला येतं. तर बाकी तुम्ही आज सकाळी किती वाजता आलात? 7लाच येतात. 7लाच येतात का? 7लाच. हा, थोडं मोठ्यानं बोला. 7ला येतात. हा, आता 7 ते 12 येईपर्यंत ह्यात गाणी लावून 7 ते 1 वाजेपर्यंत काम करता आहोत. बरं, तुम्हाला काम भरपूर मिळतंय का गल्लोगल्ली? कमी जास्त होते का? तरी किती मिळतात रोज? कमीत कमी 500 होते का? कमीत कमी 500. हां, 500 होते किंवा 1000 होते. कमी 500 घेऊन चलावं. बरं. हां. आणि हे किती वर्षापासून करता तुम्ही? जन्मच आहे सुतार आम्ही 5 आहोत. मोठ्या जातीचा सुतार आहोत. हां, 5 आहोत. लहानपणापासून धंदे करता. बरं. म्हणजे तुम्ही तुमचा लहानपणापासून लग्न झाल्यानंतरही ह्याच्यावरच तुमचा परिवार? दुसरा कोणता धंदा करणार? शेती नाही, शेती नाही, काहीच नाही. ह्याच्यावरच तुमचं आयुष्य होत आहे. मुलं बाळ कामाला आहेत का आता सध्या तुमचे? हा, एक फर्निचरचं काम करते भारी. बरं. मुलगा. मग तुमची अपेक्षा अजून तुम्हाला किती म्हणजे करतच राहावं वाटतंय ना? आराम करावं वाटतंय? आराम नाही, आराम करणं आहे. सारखं कामच करावं. कामावर ध्यान आहे माझं. सगळ्या मुलाबाळांचे लग्न जिकडं तिकडं. पैसे कमी का म्हणून माझं ध्यान आहे कामावर. आणि पैसे कमवता म्हणून तुम्हाला घरात पण किंमत आहे. किंमत राहते घरात. पैसा असेल तरच माणसाची किंमत आहे. दुसरी भागाची या त्याचं भलं करायला मला अजून मला खाऊ पिऊ घालते. जे खाऊ घालेल त्यालाच द्यावं लागेल. धुतलं कपडे धुते या बाई नाही म्हणा कधी. मग बरं, तुमच्या मालकीनबाई तर गेल्यात? गेल्या 2016ला गेले. 16ला गेले. तेव्हापासून सून मुलगा तुमचं कर्तव्य असते. तुम्ही त्यांच्यावर जीव लावा. त्याच्या मनाप्रमाणे राहतो पाहिजे आम्ही. काही दुःख द्यायचं नाही, काय नाही. आपला असला कुठे दुःख देऊन काय करावं? नाही, मी सुद्धा सुनाच्या मनासारखं राहते. मनासारखं का त्यांना विरोध करून म्हातारपण आपलं मुलाच्या सुनाच्या हातात आहे. मला गावाला गेलो पोरी जाऊ का? जाऊ, तुमच्या मनाला असंच सांभाळून आपल्या परिवाराला सगळं सांभाळून. हे बघा, दादांनी किती छान पाठ बनवलेले आहेत, सुंदर एकदम. त्यांच्या हातात कला तर भरपूर आहे आणि ह्याच्यापासून त्यांनी आयुष्यभर हेच काम करून बघा आजही ते तंदुरुस्त आहेत. काही दवाखाना, औषध पाणी काय नाही, अजून काही नाही. मला काहीच नाही. साखर बंद नाही. सर्दी म्हणजे आता ते तर होतच राहणार. मला पण बीपी काही नाही, काहीच नाही. त्याचं कारणच आहे की आमच्या वेळेसची पिढी खूप आयुष्यभर मेहनत केलेली आहे. आणि जे बसून असल्यास मग वेगवेगळे आजार होतात. असं माझा अनुभव आहे. मला सुद्धा औषध गोळी नाही. सुद्धा हात पाय तुझे ध्यान करा, बसून दे. बरं, तुम्ही ह्याच्यात काय काय असं बनवता बरं? पाठ, अजून चौरंग पाहिजे, चौरंग, खेळणी, गाडी खेळणे, लाटणे बनवणं, पोळपाट, ह्या वस्तू म्हणजे संसाराला उपयोगी वस्तू. मुसळ त्यांचे मुसळ लहान मोठे तर तुम्ही असंच काम करत राहा. मला माझ्या वयाची माणसं काम करताना दिसली की आनंद वाटतो. का मी सुद्धा बसून राहते. करतो आहे. बरोबर. हातपाय थकल्या मग काही नाही, फिरा वाटते वजन घेऊन. बरोबर. तर आता आपण यांना शुभेच्छा देऊ की यांचं आरोग्य चांगलं राहावं, यांनी असंच काम करावं. तर एवढं बोलून मी संपतो.